नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आज जे की बघा महाराष्ट्र शासनामार्फत होणाऱ्या हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026 साठी सराव प्रश्नपत्रिका आपण अभ्यासणार आहोत। मित्रांनो बघा, आपला हा आजचा जो काही भाग आहे त्याने बघा तुमच्या मित्रांनो येणाऱ्या बघा जी की 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मित्रांनो बघा पेपरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। म्हणून मित्रांनो बघा, एकही प्रश्न मिस करू नका, संपूर्ण भाग शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर पहिल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र ठिकाणी आत्ताच करून घ्या। मित्रांनो बघा, पहिलं वहीपेन घ्या आणि संपूर्ण प्रश्नाचं नोट डाऊन करून घ्या आणि मित्रांनो लिहून घेऊन येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत मित्रांनो बघा हे संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर मात्र करून घ्या, कारण 100% बघा परीक्षेमध्ये मित्रांनो येणारी बघा जी की आपली ही आजचे प्रश्नसंच आहेत। ओके, प्रश्न पहिला, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक उत्तर प्रदेश आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे। मित्रांनो समजा जर तुम्हाला उत्तर प्रदेश या राज्याची राजधानी विचारली तर ती आहे भोपाल ही आहे। ओके, लक्षात ठेवून घ्या। राजस्थानची विचारलं तर राजस्थानची आहे जयपूर। बिहारची विचारलं बिहारची आहे पटना। पश्चिम बंगालची कोणती आहे तुम्ही सांगा। ओके, पुढे पश्चिम बंगालची पण सांगतो कोलकाता आहे, लक्षात ठेवून घ्या। पश्चिम बंगालची पण सांगतो कोलकाता ही आहे, लक्षात ठेवून घ्या। ओके, पुढे संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते आहे? तर मित्रांनो बघा जे की संसदेचं कायमस्वरूपी सभागृह बघा जे की क्रमांक मित्रांनो राज्यसभा हे आहे, लक्षात ठेवून घ्या। ओके, पुढे महाराष्ट्रातील विधान परिषदेत जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो 78 इतके आहे, लक्षात ठेवा। जर समजा तुम्हाला विधानसभा विचारलं, विधान या ठिकाणी परिषद विचारलं, जर विधानसभा विचारलं तर 288 विधानसभेच्या जागा आहेत। ओके, लक्षात ठेवून घ्या ही पण गोष्ट। पुढे कृष्णा काठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले? तर मित्रांनो बघा कृष्णा काठ हे आत्मचरित्र बघा जे की क्रमांक यशवंतराव चव्हाण यांनी मित्रांनो लिहिलेलं आहे। ओके, लक्षात असू द्या। मित्रांनो बघा, पोलीस पाटील एक्झामला तुम्हाला जास्त काही अवघड लेवलचे प्रश्नसंच या ठिकाणी विचारले जात नाहीत, म्हणून फक्त बेसिक लेवल तेवढं मित्रांनो या ठिकाणी तुम्ही करून घ्या। ओके, बेसिक लेवल तेवढं करून घ्या। ओके, तर बघा केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर मित्रांनो केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र बघा जे की क्रमांक मित्रांनो आगरकर व टिळक मित्रांनो बघा या दोघांनी बघा जे की सुरू केलं होतं। ओके, लक्षात ठेवून घ्या। पुढे भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? तर मित्रांनो बघा जे की भाटघर हे धरण बघा जे की येळवंडी मित्रांनो बघा या नदीवर आहे, लक्षात ठेवून घ्या। जे की बघा क्रमांक मित्रांनो येळवंडी ये व बघा या ठिकाणी वे पलय, परंतु मित्रांनो येळवंडी बघा आपल्या प्रश्नाचं जे ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। ओके, पुढे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते आहे? तर मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र राज्यातील पहिलं जलविद्युत केंद्र बघा जे की क्रमांक खोपोली हे आहे। ओके, लक्षात ठेवून घ्या। पुढे खालीलपैकी कशास हिरवे सोने म्हणतात? तर मित्रांनो बघा हिरवे सोने म्हणून कशाला ओळखलं जातं किंवा कशास हिरवे सोने म्हणतात? तर बघा जे की क्रमांक चहा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की या ठिकाणी करेक्ट बघा आन्सर मित्रांनो होणार आहे। ओके, लक्षात ठेवून घ्या। मित्रांनो बघा हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरतीचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी म्हणजेच क्रॅक करण्यासाठी आपला 5000+ प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा। लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 93 06 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाका। स्क्रीनशॉट टाकल्यानंतर अवघ्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा बघा जे की तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत। म्हणून मित्रांनो बघा आपला महाठोकळा अवश्य खरेदी करा, कारण खरेदी केलं तर तुमच्या मित्रांनो आपल्या या महाठोकळ्याच्या मार्फत रिझल्ट येऊन जाईल। म्हणून मित्रांनो बघा वेळ लावू नका, येणाऱ्या 8 फेब्रुवारी रोजी आपली ही एक्झाम येणार आहे। मित्रांनो बघा जर विचार केला तर खूप कमी वेळ आहे। जर तुम्हाला कमी वेळ आहे जास्तीत जास्त ठिकाणी स्टडी म्हणजेच अभ्यास करायचा असेल तर आपला महाठोकळा बघा या ठिकाणी मित्रांनो तुमच्यासाठी एक उत्तम साधन ठरणार आहे। म्हणून लगेच आपला मित्रांनो बघा हा आपला महाठोकळा या ठिकाणी खरेदी करून घ्या। या ठिकाणी आपला नंबर दिलेला आहे। ओके, पुढे महाराष्ट्रात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे? तर मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र बघा जे की क्रमांक मित्रांनो सोलापूर मित्रांनो बघा या ठिकाणी आहे, लक्षात ठेवून घ्या। ओके, पुढे कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? तर मित्रांनो बघा कृष्णा नदीचा उगम बघा जे की क्रमांक मित्रांनो महाबळेश्वर या ठिकाणी मित्रांनो झालेला आहे।
पुढे एलोरा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो बघा एलोरा ही जी बघा लेणी आहे आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो छत्रपती संभाजीनगर बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जे की करेक्ट आन्सर होणार आहे. परत हा राजघाट हे खालीलपैकी कोणाचे समाधीस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो बघा राजघाट हे खालीलपैकी कोणाचं समाधीस्थळ आहे? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो ब महात्मा गांधी यांचं आहे. ओके, यासोबत बघा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाला मित्रांनो बघा जे की विजय घाट म्हणतात, विजय घाट. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बघा जे की समाधीस्थळाला चैत्यभूमी असं म्हणतात, लक्षात ठेवून घ्या. ओके, पुढचा प्रश्न ग्रामगीता कोणी लिहिली? तर मित्रांनो बघा जे की ग्रामगीता बघा क्रमांक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिली आहे, लक्षात असू द्या. पुढे गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? मित्रांनो बघा गुलामगिरी हे जे काही पुस्तक आहे बघा जे की क्रमांक मित्रांनो महात्मा फुले यांनी मित्रांनो लिहिलेलं आहे. बघा जे की मित्रांनो क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. हा प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारताचा लेखक कोणता ऋषी आहे? तर मित्रांनो बघा प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारताचा लेखक कोणता ऋषी आहे? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो व्यास आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जे की करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. परत हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले आहेत? तर मित्रांनो बघा हडप्पा या संस्कृतीमध्ये बघा जे की महास्नानगृह बघा जे की क्रमांक बघा जे की ब मोहनजोदडो आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे 17वा प्रश्न बहामनी राज्याची स्थापना कोणी केली किंवा बहामनी या साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो हसन गंगू बघा आपल्या प्रश्नाचं जे की या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? तर मित्रांनो बघा पानिपतचं पहिलं युद्ध बघा जे की बाबर व इब्राहिम लोधी मित्रांनो बघा या दोघांमध्ये बघा जे की 1526 मध्ये झालेलं आहे. मित्रांनो बघा जे की क्रमांक ड ठिकाणी बाबर व इब्राहिम लोधी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, पुढचा प्रश्न हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित आहे किंवा मित्रांनो बघा आढळली आहे? तर मित्रांनो बघा हडप्पा ही संस्कृती कोणत्या नदी खोऱ्यात मित्रांनो बघा जी ठिकाणी आढळून आली आहे? तर बघा जी क्रमांक मित्रांनो सिंधू नदी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, पुढे पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली आहे? तर मित्रांनो बघा पोलिओची लस ही बघा जी की क्रमांक मित्रांनो ब साल्कने या ठिकाणी शोधून काढली आहे, लक्षात ठेवून घ्या. ओके, पुढचा प्रश्न बघा आता. तर शून्याचा शोध कोणी लावला? तर मित्रांनो बघा शून्याचा शोध या ठिकाणी कोणी लावलेला आहे? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो आर्यभट आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे 189 प्रश्नचिन्ह 25 216 49. तर बघा या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल या प्रकारचा प्रश्न आहे. तर बघा केलं काय या ठिकाणी पहिलं 1चा वर्ग 1 केलं. ओके, नंतर 2चा घन केलं 8, नंतर 3चा वर्ग काय केलं या ठिकाणी 9 केले. तर मग पुन्हा या ठिकाणी काय येते तर 4चा येते घन. तर मित्रांनो बघा 4चा घन किती 4 गुणाकारात 4 गुणाकारात 4 4 चूक 16 16 चूक 64 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं आन्सर आहे. परंतु मित्रांनो समोर देखील ही सिरीज चलते काय 5चा वर्ग 25 6चा घन 216 नंतर 7चा वर्ग 49. ओके, ही सिरीज बघा जे की पुन्हा कंटिन्यू झालेली आहे. म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक ब 64 आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जे की करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे. ओके, पुढे खालीलपैकी विसंगत घटक आपल्याला ओळखायचा आहे. गोदावरी कावेरी तापी की खाली कोणती आहे कृष्णा? मित्रांनो बघा या ठिकाणी बघा जे की यापैकी विसंगत घटक बघा जे की क्रमांक मित्रांनो तापी हा असणार आहे. कारण मित्रांनो बघा गोदावरी कावेरी आणि कृष्णा हे 3 नद्या मित्रांनो बघा जी की पूर्व वाहिन्या आहेत. आणि मित्रांनो बघा जी की तापी ही बघा जी की पूर्व वाहिनी नाही, म्हणून बघा मित्रांनो वेगळा घटक बघा जे की क्रमांक तापी ही या ठिकाणी असणार आहे. ओके, कारण मित्रांनो बघा तापी ही पश्चिम वाहिनी आहे, लक्षात ठेवून घ्या. पुढे खालीलपैकी चुकीची जोडी निवडायची आहे. पाकिस्तान इस्लामाबाद भूतान थिंपू नेपाळ काठमांडू चीन सिडनी. तर मित्रांनो बघा चुकीची जोडी बघा जी की क्रमांक ड चीन व सिडनी. कारण मित्रांनो बघा चीनची राजधानी बघा जे की बीजिंग ही आहे. ओके,
लक्षात ठेवून घ्या बीजिंग ही आहे. म्हणून बघा जे की मित्रांनो क्रमांक ड या ठिकाणी बघा जे की आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर म्हणजे चुकीची जोडी असणार आहे. पुढे आसामचा संबंध जर बिहूशी असेल तर केरळचा संबंध प्रश्नाचे चिन्हासोबत. मित्रांनो बघा जर आसाम या राज्याचं लोकनृत्य हे बघा जे की बिहू हे असेल तर केरळचं कोणतं आहे तर बघा जे की मित्रांनो क्रमांक अ कथकली आहे. लक्षात ठेवून घ्या. पुढे 12 मिनिटाच्या 36 सेकंदाशी गुणोत्तर किती तर मित्रांनो बघा 12 मिनिटाचं 36 सेकंदाशी गुणोत्तर विचारलं आहे. तर बघा पहिलं काय करा प्रश्नाचं आन्सर करण्यासाठी या 12 मिनिटाला 36 या सेकंदामध्ये कन्वर्ट करा. तर बघा सेकंदामध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करतो या 12ला गुणाकार करतो 60. कारण मित्रांनो बघा एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. ओके आता 12:00 12 सेकंद 72 म्हणजे किती 720 सेकंद आपल्याला भेटले. आता काय करतो हे घेतो 720 सेकंद प्रमाणास हे 36. ओके आता 36 × 36 36 2 72 आणि 0 म्हणजे किती तर 20 बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की ठिकाणी करेक्ट आन्सर क्रमांक बघा जे की ब या ठिकाणी असणार आहे. ओके लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा आता एका दिवसात एकूण किती सेकंद असतात तर मित्रांनो बघा एका दिवसामध्ये बघा जे की एकूण क्रमांक 86,400 इतके बघा जे की मित्रांनो सेकंद असतात. या ठिकाणी बघा कोणतीही ट्रिक नाही, फक्त या प्रश्नाचे योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना पाठच या ठिकाणी करावं लागेल. ओके लक्षात ठेवा एका दिवसामध्ये किती 86,400 सेकंद आणि बघा जे की 1440 इतके मित्रांनो जे की मिनिटे असतात. लक्षात ठेवून घ्या. ओके पुढे 10 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल तर मित्रांनो बघा 10 वाजता तास काटा व मिनिट काटा बघा अशी घडी आहे. या ठिकाणी 12 या ठिकाणी आहे 6 या ठिकाणी आहे 9 आणि इकडं आहे 3. ओके तर आता या ठिकाणी आहे 10 मग 10च्या बाद कोणतं 11 आणि 12 म्हणजे आता बघा मित्रांनो या ठिकाणी 10 आणि 11मध्ये 30 अंश आणि 12 आणि 11 आणि 12मध्ये 30 अंश म्हणजे असे किती बघा टोटल 60 अंश बघा जे की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो क्रमांक ब या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके आता तुम्हाला एक्सप्लेनेशन करून दाखवतो बघा जसं की लिहून घ्या सूत्र 30h वजा 11/2 m बघा मित्रांनो हे आहे आपलं सूत्र. ओके आता हे 30ला 30 घेतो गुणाकारात हेच म्हणजे आता करेक्ट 10 वाजलेत ना म्हणून आपण मानू 9:60 म्हणून तास मानतो 9 पुन्हा हे 30 गुणाकारात तास मानतो 9 मायनस 11/2 आणि मिनटं किती मानतो 60 म्हणजे किती 9:60 म्हणजे 10 वाजलेत. ओके आता 2 बे 6 हे आले 0 इथं आता हे 3 9 9 त्रिक बघा आता 9 त्रिक 27 27ला 270 हे 0 आलं किती 270. आता 30 × 30 30 × 30ला आलं 0 हातच्या आले 3 परत 30 × 30 म्हणजे आलं किती 330. आता या जर आपण 270मधून 330 मायनस केलं तर जात नाहीत म्हणून काय करू आपण या 330मधून 270 मायनस करू. जर 270 आपण या 330मधून मायनस केलं तर उरले किती तर -60 उरतात. परंतु आता काय करा मित्रांनो हे मायनस डायरेक्ट कट करा आणि पुन्हा हे डायरेक्ट बघा जे की 60 अंश बघा इकडे आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. जे की बघा मित्रांनो क्रमांक ब 60 अंश आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार. मित्रांनो घड्याळावर निर्माण होणाऱ्या प्रत्येक प्रश्नामध्ये बघा जे की मायनसला काहीही या ठिकाणी व्हॅल्यू नसते म्हणून मायनसमध्ये जरी उत्तर आलं तर जर आणि मायनसमध्ये जर समजा पर्यायामध्ये पर्याय असेल तर ते मायनस डायरेक्ट कट करा नंतर बघा फक्त आणि फक्त योग्य आकडा तो तुम्ही या ठिकाणी बघा जे की निवडून घेऊ शकता. जसं की -60 आपलं आलं होतं परंतु मायनस कट केलं नुसतं 60 या ठिकाणी बघा जे की आपल्या प्रश्नाचं 60 अंश बघा क्रमांक ब करेक्ट आन्सर झालेला आहे. ओके पुढे खालीलपैकी धबधबा कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यात आहे तर बघा जे की क्रमांक अ राऊतवाडी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. पुढे प्लामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर मित्रांनो बघा प्लामू हे अभयारण्य बघा जे की क्रमांक ब झारखंड या राज्यामध्ये आहे. ओके लक्षात ठेवा. तर मित्रांनो बघा ही होती आपली आज जे की हिंगोली पोलीस पाटील भरती बघा जे की 2026साठी उपयुक्त असे बघा जे की मित्रांनो 30 असे प्रश्न संच. जर तुम्हाला व्हिडिओ ठिकाणी आपला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी आणि करा अभ्यास.